नमस्कार. आजचा रंग केशरी आणि आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे उपासाची कचोरी. तर चला त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. उपासाची कचोरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाण्याचं पीठ, जे मी मिक्सरमधून काढून घेतलंय. पनीर आहे थोडंसं. पनीर जर कुणी उपासाला खात नसाल तर ह्याच्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा चालतं. मी आज पनीरच्या दाखवणार आहे कचोरी. हे आपले ड्रायफ्रुट्स आहेत, मनुका आणि काजूचे तुकडे. हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं, जिरे पावडर, चवीपुरती साखर आणि 2 बटाटे उकडून आणि किसून घेतलेत. चला सुरू करूया. सगळ्यात आधी आपल्याला कचोरीसाठी आतलं जे सारण आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि ते बनवण्यासाठी आपल्याला आत्ता बटाटा लागणार नाहीये. तर आपल्याला लागणार आहे हे पनीर. मी पनीर एका ह्याच्यात काढून घेते. पनीरमध्ये मी हिरवी मिरची वाटून जी आपण घेतली आहे ती घालते. तुम्हाला किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे. मग मीठ, जिरं पावडर, चवीपुरती साखर आणि आपले मनुका आणि काजूचे तुकडे. झालं आपलं आतलं सारण तयार आहे. आता आपण वरचं आवरण बनवून घेऊया जे आपण बटाट्यापासून बनवणार आहोत. चला आता आपण कचोरीच्या वरचं आवरण बनवून घेऊया. त्यासाठी आपण 2 बटाटे उकडून घेतलेत, जे किसून घेतलेत. ते मी एका ह्याच्यात आधी काढून घेते. त्यामध्ये साबुदाणा बारीक करून घेतलाय, त्याचं पीठ म्हणजे साबुदाण्याचं पीठ एक साधारण 1.5 ते 2 चमचे घालून बघा. वाटलं तुम्हाला तर परत अजून थोडंसं घाला. चवीपुरतं मीठ, आपण आताही मीठ घातलंय त्या हिशोबाने मीठ घाला, म्हणजे आतल्या सारणातही मीठ घातलंय. आणि आता ह्याचा एक घट्ट गोळा करून घेऊया. मी म्हणलं तसं मला हे साबुदाण्याचं पीठ अजून लागणार आहे. ते छान तो घट्ट बांधून येण्यासाठी गोळा. बटाट्याचं एक बरं आहे ना, उपासाच्या पण कोणत्याही पदार्थांमध्ये चालतो, उपास नसलेल्यांमध्ये चालतो. बटाटा हा ही बेस्ट भाजी आहे, कंदमूळ आहे, की आपल्याला तो कशातही घालून एखाद्या पदार्थाची चव वाढवता येते. लहान मुलांना खूप आवडतो. बटाट्यापासून काय काय बनवता येऊ शकतं. वा. मी अजून थोडंसं घालते, म्हणजे मी अंदाजे 2 बटाट्यांना एक 3.5 ते 4.25 चमचे साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे. मला हळूहळू यायला लागलेलं आहे मेजरमेंट तुम्हाला सांगायला, कारण मी म्हणलं तसं ती कला आहे. किती किती गोष्टींना किती घ्यायचं, काय माप घ्यायचं हे सांगणं पण एक पदार्थ बनवताना कला आहे. ती प्रत्येकाला नाही जमत. आपला हात बसलेला असतो ना, थोडंसं पटकन मीठ घाला, तिखट घाला. ते किती घालायचं, कसं घालायचं, खरंच सांगणं कला आहे. शिकीन मी हळूहळू. आता आपण हे जे आवरणासाठी जे बनवलेलं आहे, आवरण बनवण्यासाठी जे बटाट्याचं बनवलंय, त्याची एक छोटीशी लाटी घेऊन त्याची एक वाटी बनवूया. सोपी आहे कचोरी, तशी काही फार अवघड नाहीये. करून बघा, फारच छान लागते ही तिखट गोड. आता ह्याच्यामध्ये मी हे सारण भरतीये जे आपण केलंय ते. मी याच्यात कोथिंबीर नाही घातली आहे, पण तुम्ही घालू शकता. छान आतमध्ये ती भरा आणि हलक्या हाताने त्याचा असा गोल छान करा. आणि हे जे आपलं साबुदाण्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये ती घोळवून घ्या. ती बांधून राहील, सुटणार नाही. मी अजून एक 3-4 बनवते आणि मग आपण ती तळूया आणि गरमागरम खाऊया. पूर्वी मी जेव्हा पदार्थ बनवायला शिकत होते तेव्हा त्या बनवतानाच्या प्रोसेसमध्येच ना मला भूक लागायची, कारण ते मी बनवलंय, मग ते कसं झालं असेल, मग लोकांनी खाण्याच्या आधी आपण खाऊया या घाईपोटी मी वाटेल ते कच्चं, न शिजलेलं, आंबट असं, की म्हणजे हे निगुतीचं काम आहे ना एखादा पदार्थ बनवणं, पेशन्सचं काम आहे. तो पेशन्स पूर्वी काही नव्हता माझ्याकडे. घाई 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 सगळं एकदा पटापटा बनवूया आणि खाऊया.
आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्यात आपल्या 6 कचोरी झालेल्या आहेत. मी थोडं थोडंच साहित्य घेतलंय तुम्हाला दाखवण्यापुरतं. तसंही माझ्या घरात खाणारे मेंबर खूप कमी आहेत. त्यामुळे मी थोडं साहित्य घेतलं. तुम्ही त्या हिशोबाने तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही वाढवू शकता. तर आता ह्या तळूयात आपण. चला. तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे एक एक तळून घेऊया. गॅस मिडियमच ठेवा. खूप मोठा पण नको आणि खूप बारीक पण नको. मला तुमच्या सगळ्यांकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. मला आवडतंय. मी काय म्हणूया असं पहिल्यांदा काहीतरी केल्यामुळे जो जो रिस्पॉन्स मिळतोय आणि सगळेजण बघतायत, काही जण बनवतायत, काही जणांना मी जे बोलते आणि जे सांगते ते आवडतंय. असं सगळं छान वाटतंय मला. थँक्यू. साबुदाण्याचं पीठ मात्र ह्याला लावायला विसरू नका. आणि काय म्हणूया म्हणजे त्याच्याशिवाय ते बांधून येणार नाही, नाहीतर फुटायची शक्यता असते आतमध्ये तेलात टाकल्यावर. आणि साबुदाण्याच्या पिठामुळे ना वरनं त्याला असं एक कुरकुरीत आवरण पण तयार होईल. एकदम अशी मऊ मऊ नाही होणार फक्त बटाट्याची असल्यामुळे. सगळीकडनं छान तळून घ्या ती. साबुदाण्यामुळे किती छान रंग येतोय ना वरनं. आपली उपासाची कचोरी तयार आहे. चला भराभर बनवा, गरम गरम खा. थंड खाऊ नका, त्याची मजा नाही येणार. तुम्ही ह्याच्याबरोबर खोबऱ्याची हिरवी आपली चटणी जी असते जी उपासाला चालते तीही खाऊ शकता. किंवा मी काय करते, माझ्याकडे सोलापूरची दाण्याची चटणी असते बरेचदा. आमच्याकडे ती सगळ्यांना खूप आवडते, कारण माझा आजोळ पंढरपूर, सोलापूरला माझी मावशी पण राहायची, त्यामुळे बरेचदा ती असायची माझ्याकडे, म्हणजे तेव्हापासूनची सवय आहे. तर मी काय करते, ती चटणी घेते, त्याच्यात दही घालते आणि ते ह्याच्याबरोबर खाते. तुम्ही करून बघा, हे काहीतरी वेगळं, पण करा, खा आणि कसं वाटलं मला सांगा. बाय बाय.